आजच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। चकली बनवताना नेहमी या टिप्स लक्षात ठेवा, तुमची चकली कधीच बिघडणार नाही। 1. चकलीसाठी तांदूळ जुना वापरावा, नवा तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ वापरू नये, त्याला चिकटपणा जास्त असतो। टिप क्रमांक 2. साबुदाण्यामुळे चकलीला कुरकुरीतपणा येतो। टिप क्रमांक 3. पोहे घातल्यामुळे चकली खुसखुशीत होते। टिप क्रमांक 4. चकली खमंग होण्यासाठी चकलीमध्ये या सर्व गोष्टी वापरा। तांदूळ, उडीद डाळ, मूग डाळ, चणा डाळ, धने, जिरे, ओवा, साबुदाणा, पोहे, लाल तिखट, हिंग, तीळ आणि तेलाचे मोहन या सर्व गोष्टी घातल्यामुळे चकली खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। 5. जर तुम्ही चकलीची भाजणी 2 किलो बनवत असाल तर त्यासाठी पुढील प्रमाणे साहित्य घ्या। 6. तांदूळ 1 किलो म्हणजे 4 वाटी, हरभरा डाळ अर्धा किलो 2 वाटी, मूग डाळ 250 ग्रॅम 1 वाटी, उडीद डाळ 250 ग्रॅम 1 वाटी, पोहे 50 ते 100 ग्रॅम 1 वाटी, साबुदाणा 50 ग्रॅम पाव वाटी, धने 10 ग्रॅम पाव वाटी, जिरे 5 ग्रॅम 2 चमचे, ओवा 1 चमचा। 7. चकलीची भाजणी करताना सर्व जिन्नस योग्य प्रमाणात घ्या, नाहीतर चकलीचे साहित्य कमी जास्त झाले तर चकली बिघडण्याची शक्यता असते। 8. चकलीमधील सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवावेत। उन्हात वाळवल्यास जास्त कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो उन्हात वाळवू नये। 9. चकलीची भाजणी नेहमी मंद गॅसवर जाड तव्यावर भाजावी, जेणेकरून भाजणी करपणार नाही। जर तुम्ही पातळ तव्यावर किंवा भांड्यात भाजल्यास ती करपण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमची चकली स्वादिष्ट होणार नाही। 10. भाजणीचे पीठ दळताना नेहमी डाळीच्या पिठावरच दळावे, म्हणजे चकली दिसायला आकर्षक दिसते। भाजणीचे पीठ जाडसर न ठेवता रेग्युलर भाकरीसाठी जसे पीठ दळतो त्याच पद्धतीने भाजणी दळून आणावी। 11. तेल वापरताना प्रमाणातच वापरावे। 12. चकलीचे पीठ भिजवताना खूप घट्ट किंवा कोरडे झाल्यास चकली तुटते आणि फार सैल भिजवले तर चकल्यांना काटे येत नाहीत। 13. चकलीचे पीठ लगेच मळल्यावर लगेच चकल्या करायला घेऊ नये, नाहीतर चकली तेलात सोडल्यावर कडकडीत होते, त्यामुळे चकलीचे पीठ 15 ते 20 मिनिटं मुरू द्यावे, त्यानंतर चकल्या बनवायला घ्याव्यात। यामुळे चकली कुरकुरीत व खुसखुशीत होते। 14. पीठ मुरल्यानंतर चकलीचे पीठ पुन्हा छान मळून घ्यावे आणि चकल्या पाडायला सुरुवात करावी। 15. चकल्या करताना चकलीच्या पिठाचा गोळा लांबट करून तो चकलीच्या साच्यात भरून चकल्या पाडायला सुरुवात करावी। 16. जास्त चकल्या बनवून ठेवून त्या तळू नये, यामुळे जास्त चकल्या करून ठेवल्याने चकल्या कोरड्या पडतात आणि चकल्या तेलात सोडताना हातातच मोडू शकतात, त्यामुळे चकली पाडल्यानंतर लगेचच तळून घ्यावी। 17. तेल मध्यम गरम असताना चकल्या तेलात सोडाव्यात, चकली पूर्णपणे मध्यम गॅसवर तळाव्या। 18. जर गॅस कमी ठेवला तर चकल्या तेल पितात, जर गॅस फुल मोठा केला तर चकली वरून कडक होते, आतून कच्ची राहते, त्यामुळे चकली मध्यम गॅसवरच तळावी। 19. चकली करताना हळद वापरू नये, हळदीमुळे चकली काळी पडते। 20. जर तुम्ही साच्यामध्ये चकली बनवत असाल आणि चकली पाडताना सारखी तुटत असेल तर याचा अर्थ चकलीच्या पिठात पाणी कमी झाले आहे। अशा वेळी पिठाला कोमट पाण्यात हात बुडवून मीठ मळून घ्यावे। 21. चकल्या तळताना तेल पूर्णपणे गरम होऊ द्यावे, चकल्या त्यात सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवा, साधारण 1 मिनिटानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे, लालसर होईपर्यंत तळायच्या आहेत। 22. चकलीची भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास चकली बिघडू शकते, त्यामुळे भाजणीची उकड मळताना नेहमी गरम आणि कोमट पाण्याने मळावी। 23. चकली बनवताना पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे।